मी तुम्हाला सांगतो, मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, जो रवी राणा ज्याची ओळख स्वतःच्या पत्नीमुळे आहे. नाहीतर आपल्या हिंदू संस्कृतीमुळे माणसामुळे आपल्या पत्नीची ओळख असते. Come, 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 my love. Please don't say no, baby. Come, 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 my love. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। परंतु रवी राणाला नवनीत राणाचा पती म्हणून ओळखतात. आता ते ओळख सुद्धा गेली, कारण की त्या नवनीत राणा त्यांना सोडून गेल्यामुळे ते ओळख सुद्धा राहिली नाही. नवनीत राणा भाजपमध्ये गेल्या, रवी राणा त्याचा स्वतंत्र पक्ष कोणता पक्ष आहे, आता मुलगा कोणत्या पक्षात जाईल हे सुद्धा सांगता येणार नाही. म्हणून नवनीत राणा ह्या तिसऱ्या नंबरवर आणि डिपॉझिट गेल्याशिवाय नवनीत राणाचं राहणार नाही. कारण की नवनीत राणांनी ज्या मराठी माणसाच्या भरोशावर तिथे 10 वर्षे खासदारकी भोगली, ज्या शेतकऱ्याच्या भरोशावर खासदारकी भोगली, त्या मराठी माणसाचं दैवत उद्धव साहेबांना वारंवार टीका करण्याचं काम आणि मराठी माणसावर अन्याय करण्याचं वारंवार काम नवनीत राणांनी केलं. या महाराष्ट्रातला, या अमरावती जिल्ह्यातला एकही मराठी माणूस जो स्वाभिमानी मराठी आहे, हा प्रत्येक मराठी माणूस नवनीत राणाला मतदान करणार नाही आणि नवनीत राणाचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे वंचित आमच्यासोबत असती तर अधिक आम्हाला चांगलं वाटलं असतं, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या गद्दार लोकांना, सर्व लोकांना पराभूत करायचं आहे. सगळ्यांचं लक्ष एकच आहे की ह्या मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधवांना, गद्दारांना चारी मुंड्या चित करायचं हे लक्ष सर्व मतदाराचं आहे. जेव्हा मतदाराचं लक्ष एक असते तेव्हा विजयी करणं हे सुद्धा लक्ष असते. म्हणून ह्या मतदारसंघातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांचं, 18 पगड जातीच्या लोकांचं एकच लक्ष आहे, नरूभाऊंना विजयी करणं आणि प्रतापरावला चारी मुंड्या चित करणं. हा एक ह्या मतदारसंघातल्या सर्व शेतकऱ्याचं, मराठी माणसाचं, सर्व हिंदुत्वाच्या विचाराच्या असलेल्या मतदारांनी निर्णय घेतलेला आहे.